आज एकही महाराष्ट्रातल्या विधानसभेमधला आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेत तर सोडाच, पण कुठल्याही ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही. उलट ओबीसीच्या आंदोलनाला गृहीत धरलं जातंय, इग्नोर केलं जातंय आणि एका बाजूला जरांगे पाटलांना मात्र करोडो रुपयांची खैरात वाटली जाते, दिली जाते. आज एकही महाराष्ट्रातल्या विधानसभेमधला आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेत तर सोडाच, पण कुठल्याही ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही. उलट ओबीसीच्या आंदोलनाला गृहीत धरलं जातंय, इग्नोर केलं जातंय आणि एका बाजूला जरांगे पाटलांना मात्र करोडो रुपयांची खैरात वाटली जाते, दिली जाते. प्रत्येक शहरात गेल्यानंतर त्यांचं कमानी लावून स्वागत केलं जातंय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधला आमदार म्हणजे एका बाजूला हे आमदार जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, रॅलीला सहकार्य करतायत आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी